हाय. तर जसं मी जसं काही म्हणतो आपण की दर महिन्याला एकतर आपण फेरी मारणार. जसं मागच्या रविवारी आपण गेलो होतो एकविरा आणि लोहगडला. तसंच आज आम्ही जातो आहे कळसूबाईला, महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर. तर आता रात्री 11ची ट्रेन आहे. तर बाकी सर्व कल्याण स्टेशनला भेटतील मित्र. त्यांना घेऊन कसारा मार्गे डायरेक्ट कळसूबाई भेटू. बाय बाय. तिकडे जायचं आहे. चलो, तर आता जर्नी स्टार्ट झाली आहे. भेटू थेट कसारा. टिन टिन टिन. बोलायचं आहे तुला? काय बोलू बाबा, एवढा कॉन्फिडन्स नाही आहे मला माझे. ट्रेन आले आले जाऊ का पतंग सोडून? सर्टिफिकेट दे ना थोडा हात. प्रोफेशनल बॅग सेटर त्याच्याकडे दे ना. अरे वाटलं शूट तिकडनं गेलो. दिसतंय तुझा बहिरा. ऑटोमॅटिक पाहिजे ते. सो आता ट्रेनमध्ये कोणीच नाही आहे. उंबरमाळी केबिन. समोर कॅमेऱ्यासमोर कोणीच दिसत नाही आहे. तुम्हाला जर दिसत असेल ते भूत असेल ते. चेटकी हां, मग बघ इकडं पाठी आणले जण आहे रे, नुसते ग्रुप आहेत. कुठे आहे कसारा नाव? अरे कसारा नाव कुठं आहे? अरे पण नाव कुठं आहे? मला त्याचा व्हिडिओ काढायचा आहे. तो पण झाला आपल्याला. चाय एक नया भारत. फ्री गॅस. हे पाहिजे मला. हे कसारा नाव पाहिजे होतं. सो फायनली आम्ही पोचलो आहे कसारा स्टेशनवर. तर अशा प्रकारे आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आम्ही आता एकदम लॉईट लावू का? लॉईट हां लाव ना दाद्या. दिसतोय का? हां दिसतोय. आम्ही तिघच मेन आहे आणि आमचे को पॅसेंजर आहेत. आम्ही तिघच मेन. तो मी इंट्रोड्यूस करून देतो. हा मॅडी, हा मनोज आणि हा मी. ठीक आहे. आणि ड्रायव्हर. हां ड्रायव्हर काका मेन आहेत. बाकीचे को पॅसेंजर. हां आम्ही आता कळसूबाईच्या पायथ्याला आहेत गावात. मला गावाचं नाव नाही माहिती. अजून ट्रेक सुरू नाही झाला आमचा. थोड्या वेळानं होईल सुरू. नेक्स्ट अपडेट देत राहू. ठीक आहे. थँक्यू सो मच. कुठं गेला? काय दिसतच नाही रे चेहऱ्यावरती मारलं. तर आम्ही आता ट्रेकला सुरुवात केली आहे. किती वाजलेत रे तेजस? खाली बघत जावं. बघतोय मी ते. तू टेन्शन नको घेऊ. 3:30 वाजता ट्रेकला सुरुवात केली आहे. टाईम बघूया. तेच तुला बोललो. 3:30 ना. 3:30 वाजता ट्रेक सुरुवात करतोय ते. तर ऐक परत काळोख झालं रे. तुझी स्टार्टिंग तर फिक्स असते का? तर ना मग माझं ते हे काय त्याला बोलतात स्लोगन आहे ते ओपनिंग. काळोख आहे, काहीच दिसत नाही आहे. तिकडचा नंबर काय आहे? म्हणजे MH काय आहे? नाशिकचा MH15. तसं वाला घे. मी सुरू करतो सर. अक्षय मुंडे, कल्याणवरून आलोय. समृद्धी काळसुरकर डोंबिवलीवरून आली. काय दिसत तर नाही. सुमेध डोंबिवलीवरून. मी सिद्धेश कल्याणवरून. ऋषिकेश कल्याणवरून. सलोनी कांदिवलीवरून. वैष्णवी गावडे कांदिवलीवरून. दीपिका ऐरोली. रोहित कल्याण मुंबई. हे काय होतं? तू बाकी बोल. कल्याण मुंबई. रिपब्लिक ऑफ डोंबिवली फ्रॉम कल्याण. मॅडी जाधव कल्याण. हां चला. मनोज मुंडे कल्याण.
दंडना दंड टाळ्या स्वतःसाठी. हे बघ काय दिसतंय, काहीच दिसत नाही आहे. तरी पण आम्ही व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करतोय. आम्हाला ह्या मार्गाने सरळ जायचं बरं. असं ते घरात दिसतंय, अंधार दिसतंय. करून फक्त बोलतोयस. हां, अरे मोहिमेला पण तेच केलं मी. हा तेजस, ह्याला काहीतरी बोलायचं आहे. तुझे चेहरा पण दिसत नाही त्यामध्ये नीट. अभी हम कुछ बोलना आणि इकडून मागून आलो. डिस्प्रेशन में है अभी हम. तुम्ही वरती जायचं आहे, खूप चढायचं आहे वरती. हां, सेकंड पीक आहे ना. चला. काय दिसतंय का? काहीच नाही, लाईट दिसतात फक्त. अर्धा तास तेव्हा जायचं एवढं. येडा आहे का? 15 मिनटं अर्धा तास सर. बस जरा अर्धा तास. रॉकेट लावलाय मागे. तर आता एक कठीण असा पॅच कंप्लीट करून आम्ही आलो. तिथे शूट करता येत नव्हतं. चल इथून जाऊ नको म्हणून आम्ही कॅमेरा खाली ठेवला होता मी. नाही आपलेच पळते काय झाले तर. हा पायऱ्यांचा पॅच 9 लाख पायऱ्या आहेत जेजुरीच्या. 2 हँडिकॅप दाखव तुला आणि मला दाखव. हां, एक लंगडा, 2 लंगडे घोडे. पहिला हँडिकॅप आपल्याला रिझर्वेशन पाहिजे होतं ना. हँडिकॅप रिझर्व कोटा दिसतच नाही भाई. दिसतंय. हे राहुल शिंदे इधर अपना. हे राहुल शिंदे अपने गोप्रो नहीं लाया. राहुल गोप्रो वाला बात भाग गया रे. अरे आज चल अभी इधर गर्दी है. रुक के जाना. हाँ वीडियो काढतो ना मग चालू आहे. येस हाय. ही लाईट बंद कर कोणतरी. हे बाय आराम तर इथे रोहित एन्जॉय करतोय ट्रेलचा. त्याला ही जागा आवडली तो पुन्हा येणार आहे. मी पुन्हा येईन पण नाशिक मार्गे येईन. पुण्याला पण येईन. एवढे लोक येत आहेत वरती अजून. मंदिर का ओम दे. सारे गो हा टॉर्चवाला दादा आमचा आहे. 10-12 जण पडतील ना रे भाई. असं काहीच बोलू नको. मी एका हातावरती आहे, त्यात एक पाय लंगडा आहे. आता पुढचा विचार तू कर. एक टांग नकली है. मेरे हॉकी का बहुत बड़ा प्लेयर था. एक दिन उदय भाई को मेरे किसी बात पे गुस्सा आ गया. उठ. चल तुमच्या टायटॅनिकच्या नादा आमची टायटॅनिक बुडेल. पहिली टायटॅनिक डुबून गेली. हा फायनली पोचलेलो आहोत. कसं वाटतंय? हां, इकडे बघ. जे काय बोलायचं आहे कॅमेरे पे हात रख के जो भी कहोगी सच कहोगी. झूठ के सिवाय कुछ नहीं. ओके. जिम्मेदारी आहे पीछे वो एक. ही पूर्ण नाशिक सिटी. खाली होतो ना मी आता. ह्याच्यात काहीच दिसत नाही. ही नाशिक सिटी आणि हा नाशिकच ना. कोणती पडते? नगर सिटी आहे. सॉरी माय मिस्टेक. नगर जिल्हा. मी माझे शब्द परत घेतो. काय रे? नगर जिल्हा ना भाऊ. नगर जिल्हा. हा बोलतो नगर आहे का नाशिक? हे टॉस करा. आधा आहे भाऊ. आधा आहे भाऊ. ऑलमोस्ट पोचलोय. अजून थोडं चालायचं मग डेस्टिनेशन. 4:30 नाही रे. 4:30 स्टार्ट केलं. मला नाही माहिती बाबा. 3:30. 3:30ला काहीतरी केली. एवढं लवकर जरा येणार नाही वरती. 4:30. ह्याच्यात बरं कसं दिसतं. लाख भारी ना. फ्लिकर. अरे तुम्ही इव्हन डोळ्यांनी पण फ्लिकर होते. हा, याच्यामध्ये दिसतं तेच महत्वाचं आहे. काय दिसतंय माहीत नाही पण गेली 2 तास हेच ऐकतोय. 5 मिनटं बघू. हाँ 4 मिनट. अच्छा 4 मिनटं बाकी आहेत का आता? ठीक आहे बरोबर. आज की ताज़ा खबर. वाव हे भारी दिसतं.
पण यामध्ये नाही दिसत रे यार. यावेळेस चार्जिंग चांगली केली आहे पण व्ह्यूच नाही काय. वरती गेलं ती कळेल ना लय वरती येते काय. हे नाही भेटणार आपल्याला. मला वाटतं तेजस गेला एवढा हापत. बोललो भाई कशाला चाललाय. या मजबुरी. थोडं थोडं दिसतंय तर समोर सूर्याच्या थोड्या तिरीप दिसतात आहेत लाल रंगाच्या तांबूस. अजून आम्ही पोचलो नाही आहे. थोडं अंतर बाकी आहे. समोरून हा असा सुंदर नजारा दिसतो. तर आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे. थोडंसं चालायचं आहे. थोडं एक रेलिंगचा पॅच आहे आणि आणि मागे सूर्योदय होत आला आहे. तर वरती जाऊन शूट करता आलं तर बघूया. गर्दी खूप आहे वरती. तर इथूनच थोडं बघूया सूर्योदय. असा सूर्योदय इकडं पूर्ण होतो. मी आता असं आठवतो. आणि आता इथून एवढं वरती चढायचं आहे. चलो जय माता दी. चल चल सुबह. ऑलमोस्ट पोचलो. साल और मैं ये आसमान की ऊंचाई पे. हाँ चलो. पायच्या इथे पाय भरत आलं त्याच्यावरती. पोचलो पोचलो पोहोचलो आणि पोहोचलो. हां बाप रे. ऊपर आते हैं ना सब सनराइज देखने को. हा सनराईज. पोहोचलो. आलोय तो. थोडं जवळ आल्यावरती दिसणार. आता काहीच दिसत नाही तुम्ही लोक. हा इकडे बघा वरती पोचल्यावर. अरे मग आता काय इच्छा गावात पाय भरत येतात ना फायनली. मॅडी दादा मॅडी दादा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. फायनली विक्ट्री साईन. तर हाच सूर्योदयाचा पॉईंट बघायला आम्ही आलो होतो इकडे. त्याचा टाईमलॅप्स रेकॉर्ड केला आहे मी. सर्व काळोखात रेकॉर्डिंग केल्यानंतर एवढी लोक आहेत वरती. कपिलचा फोन आहे का.
तर वरती हे मंदिर आहे कळसुबाईचं. एवढी गर्दी आहे पूर्ण. हा कुलंग आहे, हा शेवटचा कुलंग आहे. ह्याच्या थोडंसं पुढे हे असेल बाजूला हा आहे आपला कुलंग. तुला काय बोलायचं आहे? नाही सर, थँक्यू. खूप मजा आली. अविस्मरणीय क्षण होता. सूर्योदय बघितला जो. एवढं बघायला आम्ही कल्याणवरून इकडे आलोय. बघू शकतो गर्दी गर्दी. अरे इकडे भारी सीट तिकडे बघ. हा प्राणी जिकडे जावा तिकडे दिसतंय. काय मजा येईल ना. राजवाडीचे खाली सगळं मजा येईल. आता परतीचा प्रवास सुरू. काळोखातून ह्या पायऱ्या काहीच दिसत नव्हत्या, आता दिसत आहेत. सी वारली पेंटिंग्स लाईव्ह. थोडं जवळ आहे, जवळ आलं दिसेल. थोडं जवळ आहे आणि कर. आता याच्या चक्करमध्ये शॉर्टकट नाही येशील. हां आलं दिसेल. हाऊस द जोश. तर आताची अपडेट अशी आहे, फक्त आम्ही तिघांनीच वेपन नाही टाकले. आयडी हा आणि मी सगळं वेपन डाऊन आहे. डार्क चॉकलेट केक घेऊ आपण अर्धा किलोचा आणि त्याच्यावर बाटली ठेवूया. ठीक आहे. काय नाही रे, कशाला खराब होणार ते. आपण वरती नॉर्मल ठेवायची आहे ती. कोणता? युके पासिंग नाही बेदी. तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सर्व लोकांना झोप आली ऑलमोस्ट. मी पुढे बसलो त्यामुळे एवढं झोपता येत नाही आहे. छान झाली ट्रेक आमची. हा कसारा घाट आहे. भेटू पुन्हा. बाय. तर बघितलाच असेल तुम्ही ब्लॉग कळसुबाईचा. खरं तर जाताना खूप अंधार होता. मला वाटलं नव्हतं काय शूट होईल. मला नेहमीच वाटतं की म्हणजे मला वाटतं की तो जो आपला Insta3 आहे RS त्याच्यावरतून काय नाईटला शूट होणार नाही असं वाटतं. बट त्याची क्लिअरिटी बऱ्यापैकी आहे. म्हणजे अंधारात पण चांगलं शूट करतो तो. मे बी डिस्प्लेचा काय हे असेल, ब्राईटनेस कमी असेल त्यामुळे वगैरे ते दिसत नाही शूटच्या वेळेस, पण बऱ्यापैकी शूट करतो. आणि खूप छान ट्रेक झाला आमचा. आम्ही पुन्हा जसं म्हटलं की मोस्टली आपले जे ब्लॉग्स असतात ते एकदम म्हणजे काय जातात प्री प्लॅन नसतात. अचानक भयानक ठरतं निघायचं आणि आम्ही निघतो.
त्याचप्रकारे तसंच यावेळेस पण झालं. मला अचानक मॅडीचा फोन आला की आपल्याला कळसुबाईला निघायचं आहे. तर म्हटलं कसं जायचं आहे. तर मुळात आम्ही जी ह्याची ट्रेक केली होती आपली मागच्या आठवड्याची एकविरा आणि लोहगडची, याच्यामध्ये माझा बाईक ॲक्सिडेंट झाला होता. मी दाखवतो तुम्हाला. इथे मला लागलं आहे बघा पायाला, थोडं घासलं आहे पायाला. तर तरीसुद्धा आम्ही की म्हटलं जाऊ दे आता निघायचं आहे तर ट्रेनने जायचं आहे, काही जास्त म्हणजे दगदग होणार नाही. त्या हिशोबाने आम्ही निघालो आणि ट्रेनने जायचं होतं म्हणून गेलो होतो. तर जास्त काय दुखला नाही आहे पाय, म्हणजे थोडंफार दुखत होतं, ठीक आहे जीन्स घातली होती म्हणून. पण ओव्हरऑल छान झालं ट्रेक. आणि गेलो वरती सूर्योदय बघितला, जे की म्हणजे तेवढाच तो सिनिक व्ह्यू पाहायला खूप लोक येतात पुण्याहून, नाशिकहून, मुंबईवरून आणि अजून कोल्हापूर, सातारा या साईडने पण येतात लोक. फक्त तेवढा एक सीन बघायला खूप छान आहे. म्हणजे महाराष्ट्राला तर सर्वोच्च शिखर आहे ते. तर त्याचा मला जसं जमेल तसं मी ब्लॉग शूट केला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि पाहत राहा आपल्या चॅनल. आपण असंच नवीन नवीन कंटेंट आणि नवीन नवीन व्हिडिओज घेऊन भेटू तुम्हाला. ठीक आहे, बाय बाय.